31 डिसेंबर 2025 वर्षाचा शेवटचा दिवस. त्या दिवशी पत्रकारांनी डोनाल्ड ट्रम्प यांना नवीन वर्षासाठीचा संकल्प विचारला होता. यावर ट्रम्प यांचं उत्तर होतं, पीस ऑन अर्थ. मला पृथ्वीवर शांतता हवी आहे. पण नवीन वर्षाच्या तिसऱ्याच दिवशी जगाला हादरवून टाकणारी एक घटना घडली. डोनाल्ड ट्रम्प यांच्या अमेरिकेनं दक्षिण अमेरिका खंडातल्या व्हेनेझुएला या देशावरती जोरदार आक्रमण केलं. अमेरिकन सैन्यानं व्हेनेझुएलाच्या राजधानीसह 4 ठिकाणी ड्रोननं हल्ले केले. या हल्ल्यानंतर अमेरिकन सैन्यानं व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांना पकडून नेलंय. त्यांच्यावरती आता अमेरिकेच्या न्यायालयामध्ये खटला चालवला जाणार आहे. अमेरिकेच्या या हल्ल्यावरती जगभरातून प्रतिक्रिया उमटतायत. चीन, क्युबा, रशिया यासारख्या देशांनी अमेरिकेचा तीव्र विरोध केलाय. पण म्हणून अमेरिका एवढ्यावरच थांबेल असं नाही. व्हेनेझुएला नंतर आता अमेरिकेच्या टार्गेटवरती आणखीही अनेक देश असल्याच्या चर्चा आहेत. त्या देशांवरती ट्रम्प लवकरच हल्ला करू शकतात असं म्हटलं जात आहे. हे देश नेमके कोणते, त्यांच्यावरती अमेरिका हल्ला करण्याच्या चर्चा का होत आहेत, याचे परिणाम काय होऊ शकतात, समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. व्हेनेझुएलावरती हल्ला केल्यानंतर आता ट्रम्प यांच्या टार्गेटवरती आहे तो ग्रीनलँड. ग्रीनलँड हा युरोपातल्या डेन्मार्क या देशाचा ऑटोनॉमस रिजन आहे. तो चारही बाजूनं समुद्रानं वेढलेला आहे. ग्रीनलँडचे नागरिक हे डेन्मार्क आणि युरोपियन युनियनचे पूर्ण नागरिक मानले जातात. आता व्हेनेझुएला नंतर ट्रम्प यांची याच प्रदेशावरती नजर आहे. स्टीफन मिलर हे ट्रम्प प्रशासनातले डेप्युटी चीफ ऑफ स्टाफ. त्यांच्या पत्नी केटी मिलर यांनी शनिवारी सोशल मीडियावरती एक फोटो पोस्ट केला. हा फोटो ग्रीनलँडचा आहे. या फोटोत ग्रीनलँडला अमेरिकेच्या झेंड्यामध्ये दाखवलंय. फोटोच्या कॅप्शनमध्ये फक्त एकच शब्द लिहिलाय, सून, म्हणजे लवकरच. हा फोटो अमेरिकेच्या व्हेनेझुएलावरच्या कारवाईनंतर पोस्ट करण्यात आला. त्यामुळे आता अमेरिकेच्या टार्गेटवरती ग्रीनलँड असल्याची चर्चा जगभरात व्हायला लागली आहे. केटी मिलर यांच्या या पोस्टवरती डेन्मार्क आणि ग्रीनलँडच्या नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. डेन्मार्कच्या पंतप्रधान मेटे फ्रेडरिक्सन यांनी अमेरिकेनं आम्हाला धमक्या देणं थांबवावं असं म्हटलंय. ग्रीनलँडचे पंतप्रधान जेन्स फ्रेडरिक निल्सन यांनी ही पोस्ट अपमानजनक असल्याचं म्हटलंय. घाबरण्याचं किंवा काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही. आमचा देश विक्रीसाठी नाही. आमचं भविष्य सोशल मीडिया पोस्टवरती अवलंबून नाही असं त्यांनी म्हटलंय. पण याचा अर्थ अमेरिका ग्रीनलँडवरती हल्ला करू शकत नाही असा नाही. मुळात या पोस्टच्या आधीही अमेरिकेनं अनेक वेळा ग्रीनलँडवरती ताबा मिळवण्याची भाषा केली आहे. खुद्द डोनाल्ड ट्रम्प यांनी अशी धमकी अनेक वेळा दिली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी वारंवार म्हटलंय की ते ग्रीनलँडला अमेरिकेचा भाग बनवू इच्छितात. ट्रम्प यांनी द अटलांटिक या मासिकाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय की ग्रीनलँड अमेरिकेच्या सुरक्षेसाठी आवश्यक आहे आणि तो अमेरिकेला जोडला पाहिजे. नुकताच 22 डिसेंबरला ट्रम्प यांनी या प्रदेशात आपला एक राजदूतही नियुक्त केला. यावरून डेन्मार्क आणि युरोपियन युनियननं ट्रम्प यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली होती. आता केटी मिलर यांच्या पोस्टनंतर हा मुद्दा पुन्हा तापला असताना ट्रम्प यांनी याबाबत पुन्हा वक्तव्य केलं. सोमवारी एअर फोर्स वन मध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले की ग्रीनलँड हे आमच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी महत्त्वाचं आहे. तिथं रशियन आणि चीनी जहाजांची उपस्थिती चिंतेची बाब आहे. डेन्मार्क त्याला सांभाळू शकत नाही. या सगळ्या घडामोडींवरून हेच दिसतं की व्हेनेझुएला नंतर अमेरिकेचं टार्गेट ग्रीनलँड असणार आहे. आता महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे अमेरिकेला ग्रीनलँड नेमका का हवाय? त्यामागे अमेरिकेची राष्ट्रीय सुरक्षा हे एकच कारण आहे का? तर नाही. तब्बल 21 लाख स्क्वेअर किलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या ग्रीनलँड बेटाची लोकसंख्या आहे फक्त 57,000. या बेटाचा 80% भाग कायम बर्फानं झाकलेला असतो. पण या बेटावरती हायटेक सेक्टरमध्ये वापरल्या जाणाऱ्या खनिजांचा साठा मोठ्या प्रमाणात आहे. एका अंदाजानुसार ग्रीनलँडमध्ये संपूर्ण जगाच्या 25% म्हणजे अंदाजे 15 लाख टन रेअर अर्थ मिनरल्स साठा असू शकतो. सध्या जगात रेअर अर्थ मिनरल्सचे सर्वाधिक साठे चीनमध्ये आहेत. या माध्यमातून चीन हळूहळू जगावरती आपलं वर्चस्व निर्माण करतोय. चीनची ग्रीनलँडमधल्या खाण कंपन्यांमध्येही गुंतवणूक आहे. चीन गेल्या अनेक वर्षांपासून ग्रीनलँडमध्ये आपली उपस्थिती वाढवण्याचा प्रयत्न करतोय. चीनी बांधकाम कंपन्यांनी ग्रीनलँडमध्ये 2 वेळा एअरपोर्ट बांधण्याचा प्रयत्न केला. पण अमेरिकेच्या दबावामुळे हे होऊ शकलं नाही. आता तिथला चीनचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी आणि ग्रीनलँडमधल्या रेअर अर्थ मिनरल्सवरती आपला ताबा मिळवण्यासाठी अमेरिकेला ग्रीनलँड हवाय. ग्रीनलँड नंतर अमेरिकेच्या टार्गेटवरती जो देश असू शकतो त्याचं नाव आहे इराण. इराणमध्ये सध्या तिथल्या इस्लामिक राजवटीविरुद्ध मोठी आंदोलनं सुरू आहेत. लाखो लोक रस्त्यावरती येऊन मुल्लाज मस्ट लीव्ह, डेट टू डिक्टेटर अशा घोषणा देत आहेत. या आंदोलनाचे हादरे आता तिथल्या सुप्रीम लीडरलाही जाणवायला लागले आहेत. द टाइम्सच्या एका रिपोर्टनुसार इराणमधली आंदोलनं जर आणखी तीव्र झाली
आणि तिथलं सैन्य आंदोलकांना रोखण्यात अपयशी ठरलं तर इराणचे सुप्रीम लीडर अयातुल्ला अली खामेनेई देश सोडून पळून जाऊ शकतात. रिपोर्टमध्ये म्हटलंय की जर सैन्यानेही आदेश पाळण्यास नकार दिला तर खामेनेई त्यांचं कुटुंब आणि जवळच्या सहकाऱ्यांसह इराण सोडण्याचा प्रयत्न करतील. ते रशियामध्ये आश्रयाला जाऊ शकतात असंही या रिपोर्टमध्ये म्हटलंय. सिरियाचे माजी अध्यक्ष बशर अल असद हे सुद्धा डिसेंबर 2024 मध्ये रशियाला पळून गेले होते. त्यांच्याप्रमाणेच खामेनेई पळून जाऊ शकतात असा अंदाज वर्तवण्यात येतोय. अमेरिकेचा मागच्या अनेक वर्षांपासून इराणशी वैर आहे. इराणनं त्यांचा अणुप्रकल्प थांबवावा अशी अमेरिकेची मागणी आहे, पण इराण याला जुमानत नाहीये. यावरून गेल्या वर्षी इस्रायल आणि इराणमध्ये भीषण संघर्ष पाहायला मिळाला होता. यात अमेरिकेनं इस्रायलची साथ देत इराणवरती हल्ले केले होते. आता जर खामेनेई इराणची सत्ता सोडून पळून गेले तर त्या देशावरती अमेरिका नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करेल हे नक्की. इराणमध्ये मोठ्या प्रमाणावरती तेलाचे साठे आहेत. अमेरिकेची त्या तेलाच्या साठ्यांवरती नजर आहे. इराणमधल्या इस्लामिक राजवटीमुळे अमेरिका आजपर्यंत तिथे आपला प्रभाव निर्माण करू शकली नव्हती. पण जर ही राजवट कोसळली तर मात्र अमेरिका इराणमध्ये नक्की प्रवेश करणार असं बोललं जात आहे. डोनाल्ड ट्रम्प यांची आणखी एका देशावरती नजर आहे. तो देश म्हणजे व्हेनेझुएलाच्या शेजारील कोलंबिया. डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी व्हेनेझुएलावरच्या कारवाईनंतर कोलंबिया सरकारविरुद्ध ही लष्करी कारवाईची धमकी दिली. ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले, मला कोलंबियावर कारवाई करणं योग्य वाटतं. कोलंबियावरती एक असा माणूस राज्य करतोय ज्याला अंमली पदार्थ बनवायला आणि ते अमेरिकेत विकायला आवडतात, पण तो जास्त काळ असं करू शकणार नाही. इथे ट्रम्प यांचा इशारा कोलंबियाचे अध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांच्याकडे होता. हे क्लिअर आहे. महत्त्वाचं म्हणजे अमेरिकेनं व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांना सुद्धा अंमली पदार्थांच्या तस्करीच्या आरोपांखाली अटक केली आहे. मादुरो यांना अटक करण्यासाठी अमेरिकेनं थेट व्हेनेझुएलावरती हल्ला केला. अमेरिकेच्या या कारवाईनंतर ट्रम्प यांचं हे वक्तव्य आल्यानं आता ते कोलंबियावरतीही हल्ला करू शकतात असं म्हटलं जात आहे. तसं पाहिलं तर अमेरिका आणि कोलंबियामध्ये मागच्या काही महिन्यांपासून तणाव आहे. कॅरेबियन प्रदेशात अमेरिकन सैन्याची उपस्थिती वाढत असल्यामुळे या दोन देशांमध्ये तणाव वाढतोय. शिवाय गुस्तावी पेट्रो आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यातले संबंधही फारसे चांगले नाहीयेत. कोलंबिया या जगातला सर्वात मोठा अंमली पदार्थांचा उत्पादक देश मानला जातो. पेट्रो यांच्या म्हणण्यानुसार त्यांचं सरकार कोलंबियातून होणाऱ्या अंमली पदार्थांच्या तस्करीला रोखण्यासाठी पावलं उचलत आहे. पण ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार पेट्रो असं काहीही करत नाहीत. यावरून सध्या या दोन देशांमध्ये तणाव आहे. त्यामुळे आता व्हेनेझुएलावरच्या कारवाईनंतर ट्रम्प कोलंबियावरतीही कारवाई करू शकतात अशी शक्यता आहे. एकूणच काय तर व्हेनेझुएलानंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नजर आणखी 3 देशांवरती असल्याची चर्चा आहे. अमेरिका लवकरच या देशांवरती कारवाई करू शकतो आणि डोनाल्ड ट्रम्प जगभरात अशा कारवायांनी धुमाकूळ घालू शकतात. या चर्चांना आता उधाण आलं आहे. तुम्हाला काय वाटतं? अमेरिका हे करू शकतं का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलभिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.